त्यांना विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी वा बोधवावे अपत्या परी पाववे प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. आजच्या या आध्यात्मिक वातावरणामध्ये आपण सर्वजण एका आत्मीयतेनं उत्कंठेनं आणि कुठेतरी ते भगवत स्वरूपाचं आणि भगवत चिंतनाचं कुठेतरी आतमध्ये आपल्या बिंबावं या खरं तर या उद्देशानं या हेतूनं आपण इथे आलेलो आहोत. आणि जेव्हा समर्थ दासबोधाच्या रूपानं आपल्या समोर सतत चिंतन ठेवत असतात, सतत काहीतरी सांगत असतात, आपल्याशी बोलत असतात, पण ते बोलत असताना आम्ही कुठेतरी वेगळं काहीतरी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये अवस्थेमध्ये असतो. सद्गुरुनाथ महाराजांच्या सहवासामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये हे काल मी आपल्याला सांगितलं की सद्गुरु कृपेनं जी वातावरणातली काही स्पंदन असतात, काही भाव असतात आणि ही प्रेमस्वरूप असणारे आणि भावाच्या अवस्थेमध्ये असणारे जे काही क्षण असतात ना, हे माणसाला साधकाला त्याच्या जीवनातल्या आयुष्यातली फार मोठी ती उपलब्धी असते. सहवास लाभणं, सत्संग लाभणं, सत्संगतीमध्ये आपल्याला काही क्षण तिथे आपल्याला व्यतीत करता येणं, ही सुद्धा एक पूर्वपुण्याई असते. हा सुद्धा एक संचिताचा भाग असतो. हा सुद्धा आपल्या जीवनातला एक योगायोग असतो. आपल्या योगायोगाच्या आणि आपल्या पुण्याईच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. त्या कल्पना खूप वेगळ्या पद्धतीनं आपण राबवत असतो. पण हा विचार मनामध्ये आपण कधी आपल्या मनामध्ये येतो का की भगवंताच्या या सान्निध्यामध्ये भगवंत आपल्या सान्निध्यात आहे का आपण भगवंताच्या सान्निध्यात आहोत? तर आपली तेवढी योग्यता, आपली तेवढी पात्रता, आपली तेवढी आहे का नम्रता आपल्यामध्ये? आपण तेवढे पात्र आहोत का? तर मला तर नेहमी असं वाटतं की सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये आपण त्यांच्या सान्निध्यामध्ये आहोत या भावाचं कुठेतरी आपल्याला विस्मरण झालं पाहिजे. सद्गुरू सतत त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आपण काय करतो की जसं समर्थ असं म्हणाले की शिष्य आडरानं घेतो, गुरु मागे मागे धावतो.
सद्गुरूंच्या भेटीसाठी अनेक जण प्रश्न विचारतात की गुरूंचं मार्गदर्शन हवंय, अनुग्रह हवाय. अनुग्रह शब्दामध्ये फार विलक्षण ताकद आहे, शक्ती आहे. काय ताकद आहे, कशी शक्ती आहे ती, कसं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. बघितलं तर किती छोटासा शब्द आहे ना, अनुग्रह. डॉक्टर काकांनी फार सुंदर त्याच्यावरती पुस्तक लिहिलंय. डॉक्टर काका नेहमीच त्याच्यावर खूप चांगलं चिंतन मांडतात. महाराजांनी खूप छान चिंतन त्याच्यावरती केलेलं आहे. अनु म्हणजे सूक्ष्म आणि ग्रह म्हणजे ते ग्रहण करणं, आत्मसात करणं. या अनुग्रहामध्ये ते अनु म्हणजे किती भगवत प्रेम, भगवत शक्ती, आत्मशक्ती, आत्मचेतना, आत्मजागृती, आत्माराम, हे जे सगळे शब्दप्रयोग समर्थांनी जे वापरलेले आहेत, हे अत्यंत सूक्ष्म आहे. आणि हे सूक्ष्मातलं सूक्ष्म असणारं तत्व हे आपल्याला ग्रहण करायचंय. ग्रहण करायचंय म्हणजे काय करायचंय, तर ते आपल्याला जसंच्या तसं, जसं आहे तसं स्वीकारायचंय. मग ती स्वीकारण्याची जी तयारी आहे, ती तयारी म्हणजे साधन. साधनाचे वेगवेगळे अर्थ आम्ही फार पद्धतीने घेत असतो. व्यावहारिक जगतामध्ये जीवन जगत असताना किंवा कार्य करत असताना आम्ही परमार्थाची आणि व्यवहाराची अशी सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतो की व्यवहार आणि परमार्थ याचा उत्तम आदर्श म्हणजे आमचा दासबोध आहे. खर तर ही आपल्या जीवनाची फार मोठी उपलब्धी आहे. सत्संगती, सत्श्रवण हे अनुग्रह, तो सूक्ष्म जे तत्व आहे ते ग्रहण करण्यासाठी तेवढी ताकद पाहिजे आपल्यामध्ये, तेवढं सामर्थ्य तर असलं पाहिजे. आणि मग तेवढी तयारी, तेवढं सामर्थ्य, तेवढी योग्यता, तेवढी पात्रता ही आपल्यामध्ये येण्यासाठी दासबोधाचं चिंतन आहे. गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतले बापूसाहेब महाराज होते. त्या बापूसाहेबांना एकदा बाबांनी प्रश्न केला होता. तो प्रश्न असा होता की म्हणाले, तुमच्या जीवनातली सर्वोत्तम अशा प्रकारची घटना कोणती असेल, काय होती, कोणती होती? आता असा प्रश्न एखाद्या अधिकारी व्यक्तीने विचारला ना की आपण आपल्या सगळ्या जीवनातले भौतिक विषय सगळे आणत असतो. की मग ती जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, मग पहिला वाढदिवस, मग नोकरी, मग प्रमोशन, मग सगळं विवाह, मग त्या विवाहानंतरचा लग्नाचा पहिला वाढदिवस. अर्थात मी अलिप्त आहे त्या सगळ्या विषयातून, त्यामुळे मी त्यात जास्त जात नाही. पण हे सगळे जे विषय आहेत ना, हे सगळे आमच्या लक्षात येतात. पण बाबांना जे विचारायचं होतं ते वेगळ्या अर्थानं विचारायचं होतं. बापूसाहेबांनी सगळ्या घटना सांगितल्या जीवनातल्या, आणि एक घटना त्यांच्याकडून सांगायची राहून गेली, आणि तीच अत्यंत महत्वाची होती. सगळं सांगितलं, एक घटना राहून गेली. आणि मग बाबांनी असं म्हटलं की झालं का सगळं सांगून, सगळ्या घटना झाल्या का आयुष्यातल्या, जीवनातल्या? तर हो म्हणाले, काही आता लक्षात येत नाही, बहुतेक सगळ्या घटना झाल्या. मग ते म्हणाले, बघा कसं असतं ना की एक घटना नेमकी जी राहून गेली, ती म्हणाले घटना अशा प्रकारची आपल्या जीवनामध्ये राहून गेल्याचं आपल्याला आता स्मरण होईल. आणि ती घटना होती आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये ज्या क्षणी सद्गुरूंनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला, अनुग्रह दिला, ती जीवनातली सर्वोत्तम घटना असते. आणि तीच नेमकी आपल्याकडून अशी विसरायला होते, त्याचं विस्मरण होतं. समर्थांची एक फार सुंदर ओवी आहे. ते असं म्हणतात की जे क्षणी अनुग्रह केला, तेची क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला बोलोची नाही. ज्या क्षणी सद्गुरूंनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला ना, ती गुरुपौर्णिमा वर्षातून एकदा येते,
जुलैमध्ये येते, तारखा वेगवेगळ्या असतील, सगळं काही असेल, पण आपल्याला अत्यंत तीव्रतेनं, अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत भावानं आपल्याला ज्या क्षणी सद्गुरूंनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला त्याचं स्मरण आपल्याला ज्या क्षणी, ज्या दिवशी होईल, तीच खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा असते. तीच गुरुपौर्णिमा असते. आणि ते सगळं दासबोध आम्हाला शिकवतो. दासबोधाच्या रूपानं समर्थांनी आम्हाला फार सुंदर मार्गदर्शन केलं. आणि या वातावरणामध्ये किंवा याच्यामध्ये सांगत असताना अंगावरती खरं तर खूप रोमांच असतात. आता सकाळच्या संपादकांनी त्यांच्याबद्दल सांगितलं किंवा या सगळ्या उपक्रमाबद्दल सांगितलं, मला आनंद वाटला. आणि आनंद अशासाठी झाला की आता नुकतंच सकाळ समूहाने माझं 11 मारुती, समर्थ स्थापित 11 मारुती हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि नेरूळला जो मोठा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्येही माझा सहभाग होता, मी तिथेही होतो. म्हणजे सकाळनी या मार्गानं पुढे जाऊन आता हा मार्ग आपल्या समोर ठेवून अत्यंत प्रभावी साधन आहे. अशी साधनं जर एकत्र आली तर मला असं वाटतं की समर्थांनी त्या काळामध्ये जे स्वप्न आपल्या हृदयाशी आणि अंतःकरणाशी बाळगलं होतं की रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाडण्यावी, ते समर्थांचं स्वप्न हे निश्चितपणे साकार. आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी, त्या समर्थांच्या इच्छेसाठी, समर्थांच्या कल्पनेसाठी आपल्या सगळ्यांना हे साधन करायचं. समर्थांनी दासबोधामध्ये एकच एक विषय नाही सांगितला. दैनंदिन जीवनात जरी दासबोध आपल्याला आणायचा आहे तरी सुद्धा दैनंदिन जीवनातले अनेक पैलू समर्थांनी सांगितले, अनेक विषयाला समर्थांनी स्पर्श केला. आणि त्याच्यामध्ये समर्थांनी असं सांगितलं की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी दासबोधामध्ये समर्थ सज्जनगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना जो क्षात्र धर्म सांगतात, सेवक धर्म सांगतात आणि या दोन्ही धर्माचं पालन करण्याची समर्थ छत्रपती शिवाजी राजांना सज्जनगडावरती याचा अशा प्रकारचा उपदेश करतात. राजधर्म, क्षात्र धर्म आणि सेवक धर्म या तिन्ही धर्मांची शिकवण ही आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळते. हा दासबोध हा आचरणाचा ग्रंथ आहे. दासबोध हा पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारानं तो आणावा ही खरं तर आपल्या जीवनाची एक आचारसंहिता आहे. आपल्या जीवनाचं एक उत्तम मार्गदर्शन आहे. आपल्या जीवनातला उत्तम मार्ग समर्थांनी व्यवहार करत असताना करायला सांगितला. मला तर नेहमी असं वाटतं की प्रपंच न करता, कुठेही प्रपंचामध्ये न अडकता, आपल्या दृष्टीनं प्रपंचाबद्दलचं इतकं सखोल चिंतन आणि इतकं सखोल मार्गदर्शन हे समर्थांनी करावं. अनेक संतांनी ते केलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीच समर्थांनी याच्याबद्दलचं चिंतन केलं. प्रपंच न करता ते असं म्हणतात की प्रपंच आधी प्रपंच करावा नाही का. पण हा प्रपंच म्हणजे नेमका काय तो दासबोध आम्हाला शिकवतो. प्रपंच म्हणजे याचा अर्थ की आमच्या दृष्टीनं घरदार, बंगला, गाडी, बायका, मुलं, संसार, प्रपंच या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रपंच आहे. पण प्रपंचाची फार सुंदर व्याख्या समर्थांनी केली. प्रपंच म्हणजे परपंच, सगळं दुसऱ्यासाठी आणि दुसऱ्याच्या नावानं करावं लागतं, त्याचं नाव आहे प्रपंच. आधी प्रपंच करावा नाही टाका. आधी म्हणजे कधी? सगळं सोडून करायचं आहे का? नाही करायचं. सगळं नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूची नाही. उत्तम आदर्श परमार्थाचा कसा असावा हाही दासबोध आम्हाला शिकवतो. आणि उत्तम व्यवहार कसा करावा, उत्तम प्रपंच कसा करावा हाही दासबोध आम्हाला शिकवतो. आधी प्रपंच करावा नेटका हे सांगत असताना अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो. प्रवचनाच्या वेळी नेमकं नुकतंच लग्न झालेले नवरा बायको समोर येतात आणि ती जोडी जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा प्रवचनानंतर पहिल्यांदा मला भेटायला येते आणि म्हणते, बुवा तुम्ही इतकं छान सांगितलं,
म्हटलं छान, नेमकं काय तुम्हाला त्याच्यातलं आवडलं? तर ते म्हणाले, तुम्ही जे सांगितलं की आधी प्रपंच करावा नेटका, एवढंच आम्ही घेतलं, पुढचं काही माहिती नाहीये म्हणून. अरे पुढे काय सांगितलं, पुढे सांगण्यासाठी हे सांगितलंय. फार मोठी गंमत असते याच्यामध्ये. आधी प्रपंच करावा नेटका, मग समर्थ म्हणतात मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच आधी नीट नेटका केल्याशिवाय आणि प्रपंचातला नीट बारकावा केल्याशिवाय, तुमच्या लक्षात आल्याशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. परमार्थ म्हणजे नेमकं काय? तर परमार्थ या शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये परम अर्थ सामावलेला आहे, तो परमार्थ आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी प्रपंचाची व्याख्या समर्थ करतात. मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. आणि हा प्रपंच सांगत असताना समर्थाने अनेक उदाहरणं प्रपंचातली दिलेली आहेत. प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाणं, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. पण हे सगळं सांगत असताना प्रपंचाचं मूळ स्वरूप काय आहे हे आम्ही नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. ही उपाधी तर कोणाला सुटलेली नाहीये. मग ही उपाधी जोपर्यंत आमच्या पाठीशी असते, प्रपंच आपण करत असतो आणि प्रपंचाची उपाधी आपल्याला करावी लागते. पण ती प्रपंचाची उपाधी करत असताना हे माझं नाही, हे या भावनेतून ते करा. कोणतंही कर्म करत असताना काल आपण पाहिलं की ते कर्म की त्या भगवंताची पूजा झाली पाहिजे. मग कोणती? सगळी कर्म. तसा प्रपंच जो आहे, हा प्रपंच म्हणजे सगळं दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या नावानं. हे इकडेच्या पेक्षा इकडे जास्ती कळतं आणि ते मुलाचं लग्न झाल्यानंतर जास्ती कळतं. हे सगळं दुसऱ्यासाठी, माझ्यासाठी काय आहे याच्यातलं? प्रपंचातली एकही गोष्ट, प्रपंच म्हणजे उपाधी आहे. आणि ही उपाधी काय करते? समर्थांनी फार छान सांगितलं. ते असं म्हणाले, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. पण त्यांनी छान पुढे सांगत असताना असं म्हटलं, परी सज्जना केवी बाधू शकेल. आता सज्जन आहोत की नाही? समर्थ तर म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. आपण सज्जन आहोत की नाही? मग आपल्यातला सज्जनपणा आपल्याला शोधायचा आहे. आपण नेहमी आपली गफलत किंवा गडबड अशी होते, आपण दुसरा सज्जन शोधायला जातो आणि माझ्यातला मी तसाच राहून जातो. आणि मग माझ्यातला मी जर मला कळला नाही तर समर्थ म्हणतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, ते ज्ञान शेवटपर्यंत होत नाही. मग माझ्यातला मी जर मला शोधायचा आहे तर समर्थ म्हणाले, जर तू शोधला नाहीस आणि जर तो तुला सापडला नाही तर दासबोधाचं चिंतन कसं करणार? मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी, यशकीर्ती प्रताप, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे, अभ्यंतरी हे तुझ्या कधीतरी लक्षात येण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पहिल्यांदा तू तुझ्यातला शोध घे. आतमध्ये अंतरात्म्याला शोधण्याचा तू प्रामाणिक प्रयत्न कर, कारण तो आतमध्ये बसलेला आहे. आपल्यातली जी शक्ती आहे, आपल्यातलं सामर्थ्य आहे, त्याला शोधण्याचा तू प्रयत्न कर. प्रपंचामध्ये सावधान राहायला सांगितलेलं आहे. प्रपंची जो सावधान, प्रपंच आता ते सावधान झाल्याबरोबर ते निघून गेले. आणि आता आमचे जे सगळे तरुण असतात, तो सावधान शब्द ऐकण्यासाठी किती आतुर झालेले असतात, किती आतुरता असते त्यांची. पण आताच्या तरुणांची सावधान ऐकण्यापाठीमागची जी भूमिका होती आणि समर्थांची वेगळी होती. आईनं फक्त 3 अटी समर्थांच्या समोर ठेवल्या होत्या नारायणासमोर, की नारायणा, माझं सगळं तू ऐकतोस, सगळं किती छान वागतोस, सगळं किती चांगलं चांगलं काम करत असतोस, मी सांगितलेलं सगळं ऐकतो. एक दिवस समर्थांचा म्हणजे नारायणाचा मूड बघितला आणि तो आज काहीतरी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे हे जेव्हा आईच्या लक्षात आलं, तेव्हा आईने त्याला जवळ बोलावलं आणि सांगितलं, नारायणा, माझ्या 3 अटी आहेत, माझ्या 3 मागण्या आहेत तुझ्याकडे. इतक्या काकुळतीनं आई सांगत असते ना, जेव्हा आई सांगते अशा अवस्थेमध्ये, तेव्हा मुलगा नाहीच म्हणू शकत नाही. आणि समर्थांची म्हणजे नारायणाची तीच अवस्था झाली. नारायण समर्थांनी पटकन हो म्हणून गेले. आई इतकी हुशार होती. आता ती समर्थांची आई होती, राणूबाई होती. नारायण, माझ्या 3 मागण्या आहेत तुझ्याकडे, माझ्या 3 इच्छा तेवढ्या पूर्ण कर. समर्थ म्हणाले, काय तरी तू सांग तरी. आज समर्थ नाही म्हणू शकत नव्हते.
आपण सुद्धा बघा, आपल्या मात्र आईनं एखादी जवळ घेऊन आपल्याला एखादी जर गोड बोलून छान अगदी मातृ हृदयानं आपल्याला सांगितलेली एखादी गोष्ट आपण नाही नाही म्हणू शकत. ते ऐकत असताना सुद्धा आपले भाव किती वेगळे असतात. आई सांग तरी, नारायण माझ्या 3 इच्छा अशा आहेत की तुला त्या भोवल्यावरती उभं राहिलेलं मला बघायचं रे माझ्या डोळ्याने. समोर म्हणा काय हरकत आहे, राहीन उभा. दुसरी मागणी अशी होती की तुझ्यामध्ये आणि त्या वधूमध्ये अंतरपाठ धरलेला माझा मला डोळ्याने बघायचं आहे. काहीच हरकत नाही. किती किती बुद्धी, कशा प्रकारची समर्थ त्या ठिकाणी आपल्या समोर आणत होते किंवा कसं कसं पाहत होते. बघा, समर्थांचं जे मूळ ध्येय होते ते होतच. साधकानं हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे मूळ ध्येय आहे, आपल्याला जे साध्य करायचं आहे, त्या साध्याच्या आड तर काही येत नाही ना, हे रोज त्यांनी चिंतन करायचं आहे. तिसरी मागणी अशी होती की मला माझ्या हातानं तुझ्या मस्तकावरती आणि त्या वधूच्या मस्तकावरती मला 4 अक्षता फक्त टाकायच्या. समर्थ म्हणाले काहीच हरकत नाही याच्यासाठी, पण तो पूर्वीचा काळ होता, पूर्वीची लग्न होती, पूर्वीच्या मंगलाष्टका होत्या. आता सगळं चित्र बदललं. गोरज मुहूर्त होता, भांजी गोसाईंची मुलगी होती, मामाचीच मुलगी होती, आणि याचा सगळ्याचा समर्थाने इतक्या छान पद्धतीनं आईला हो सांगितलं. आईला अत्यानंद झाला. सगळा समारंभ सुरू झाला आणि झाला. आईच्या सगळ्या इच्छा जवळजवळ पूर्ण झाल्या. सावधान शब्द उच्चारला गेला आणि त्याच वेळेला समर्थाने भटजीनं विचारलं या सावधान शब्दाचा अर्थ काय. ते भटजी पण हुशार होते. ते म्हणाले आता उद्यापासून फक्त हे आणा आणि ते आणा, ह्या सगळ्या मागण्या तुमच्या पाठीमागे लागणार आहेत, हा सावधान शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे काही हरकत नाही, माझं काय ते मला ठरलेलं आहे. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर आमचं ठरलंय. तसं समर्थांनी रामाशी छान असं संधान बांधलेलं होतं. समर्थ म्हणाले तर मला काय करायचं ते ठरलेलं आहे. आईच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि सावधान शब्द ऐकला. मंगलाष्टकाची पहिली सावधान एवढा शब्द कानावरती पडला, समर्थ तिथून लग्नातून निघून गेला. आता पुढे समर्थ कुठे गेले, त्यांनी काय केलं, कसं राहिले, पुढे काय झालं, काय घडलं, याच्याशी आम्हाला काहीही कर्तव्य नसतं. पुढे एवढंच आमच्या मनापुढे प्रश्न येतो, त्या मुलीचं पुढे काय झालं. ती नागपूरला येणार नाही, आपल्या घरी तर येणार नाही, आपल्याला काही तिचं करावं लागणार नाही. पण असं असताना सुद्धा आमच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न येतात. याच्या अनेक वेळेला मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून सांगितलंय आणि जे सत्य आहे ते सांगितलं. अनेक त्याच्या पुढे नंतर रंजित इतिहास लोक रचण्यामध्ये आणि ते सांगण्यामध्ये खूप स्वतःला प्रौढी करत असतात त्याची, पण आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. समर्थांचा म्हणजे श्रेष्ठ गंगाधरांनी सगळ्या पुढच्या व्यवस्था करून ठेवल्या होत्या आणि त्या वधूचं त्या मांडवामध्ये दुसऱ्या एका विजवराशी लग्न लावून दिलं, असे शंकर श्रीकृष्ण देवांनी त्यांच्या चरित्रामध्ये स्वच्छ लिहिलेलं आहे. समर्थ विवाह मंडपातून त्यांनी पलायन केलं, नाशिकला आले, काळारामाच्या मंदिरात गेले, रामासमोर उभे राहिले आणि काय केलं असेल, काय केलं समर्थांनी पुढे जाऊन रामाच्या समोर तर फक्त प्रार्थना केली की रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, रामा तुझं कारणे सर्व संग व्यक्त केला. हे रामाला सांगता आलं पाहिजे. रामा तुझी या स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे, रामा तुझविण कोण जाणे अंतरामुचे. अशा प्रकारची ही समर्थांची त्या काळातली जी घटना आहे ही अत्यंत आपल्याला समर्पक दृष्टीने सांगावीशी वाटते. प्रपंचामध्ये हाच भाग आपल्याला निश्चितपणे आत्मसात करायचा आहे किंवा शिकायचा आहे. प्रपंचामधली सावधानता जी आहे, समर्थांनी सावधानतेवरती प्रचंड आपला विश्वास दाखवलेला आहे. सावधान शब्दावरती समर्थ नेहमी असं सांगतात, अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविदा करीत बैसावे, एकांत स्थळी जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला. पण हा एकांत साधायचा तर आमच्याशी कुठेतरी भावना असते, आम्हाला असं वाटतं की एकांतासाठी कुठेतरी जायला पाहिजे का, एकांत साधण्यासाठी कुठेतरी काही स्थानाची गरज आहे का, कुठे गेलं तर आपल्याला मनाला एकांत मिळेल. असं कुठं गेल्याने एकांत मिळतोच असं नाही, कारण भौतिक वातावरणातला एकांत तुम्हाला कदाचित मिळू शकतो, पण मनाचा एकांत मिळेलच अशी शाश्वती नाही, त्याची खात्री नाही. समर्थ पुष्कळ सांगून गेले, सदासेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची निमिळे,
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. एकांत साधण्यासाठी, एकांत या शब्दाचा अर्थ आणि त्याची उत्पत्ती फार छान आहे. तो एकांत या शब्दाचा अर्थ असा सांगितला गेलेला आहे की एकांत म्हणजे ज्या ठिकाणी एकाचाही अंत होतो तो एकांत. म्हणजे याचा अर्थ मी कोणीतरी आहे या मीपणाचा, आणि अगदी पुढे जाऊन सांगायचं झालं तर मी ते तत्व आहे, त्या तत्वाचाही कुठेतरी अंत झाला पाहिजे. कारण ते तत्व विरल्याशिवाय, ते तत्व शांत झाल्याशिवाय मला माझ्यातल्या आत्मस्वरूपाचं दर्शन घडणार नाही. आणि तो एकांत साधायला सांगितला. महाप्रपंच करून हे सगळं करायला सांगितलं. हे प्रपंचाचं भौतिक अशा प्रकारचं स्वरूप जे आहे ते आमच्या समोर समर्थ जेव्हा ते ठेवत असतात, तर प्रपंचामध्ये समर्थाने हेही सांगितलं, हे आमच्या कधी लक्षात येणार, मला माझ्या लक्षात येत नाही. ते मलाही सांगताना मोठं आश्चर्य वाटतं की प्रपंच सुखनैव करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. प्रपंचामध्ये आम्ही जेव्हा वावरत असतो, प्रपंच कोणालाही सुटलेला नाही. या प्रपंचातून कोणीही मुक्त होत नाही. महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं, सद्गुरुदास महाराजांनी, पण हे सगळं उभं केलं. करत असताना सुद्धा हा प्रपंच झाला. पण त्या प्रपंचामध्ये परमार्थाचा सुंदर मार्ग मिळावा आणि प्रपंचातल्या मंडळींना कुठेतरी परमार्थाची गोडी लागावी आणि त्यांना परमार्थाचा आनंद मिळावा, त्याच्यासाठी हे स्थान निर्माण झालं. पण समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते आम्हाला कुठेतरी त्याचं विस्मरण होतं. समर्थ प्रपंचाबद्दल हेही सांगत असतात की प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. आता फिका शब्दासाठी मी एक छान उदाहरण देतो तुमच्या आवडीचं, तुम्हाला पटेल असं. तुमच्या सगळ्यांच्या कडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही जागे आहात, आणि आज तुम्ही खरं जागेवरही आहात. आज रविवार असला तरी कोणाच्याही चेहऱ्यावरती कुठलीही सिरियल बुडल्याचं दुःख मला दिसत नाही. कारण कसं असतं पहा, की आपल्या प्रपंचातलं आणि आपल्या चिंतेचं, असं सांगितलंय की आपल्या चिंतेचं कुठेतरी ते, आता मोबाईलच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या चिंतेचा आणि कुठेतरी व्यवहाराचं नेट बंद केल्याशिवाय नामस्मरणाची बॅटरी आपली कधी चार्ज होणार नाही. हे चिंतेचं नेट बंद करा, व्यवहाराचं नेट बंद करून इथे या. आता सगळ्यांचे मोबाईल इथे सायलेंटच आहेत. स्विच ऑफ फार कमी लोकांचे असावे. कारण सायलेंट का? इथं बसून झाल्यानंतर प्रवचनातून बाहेर पडल्याबरोबर मिस कॉल आणि मेसेज किती होते आणि कोणाचे होते याचं पहिल्यांदा उत्तर दिल्यानंतर मग प्रसाद. तोपर्यंत प्रसादाच्या कडे सुद्धा जायचं नाही. पण ते चिंतेचं नेट आम्हाला कुठेतरी बंद करायचं. आम्ही किती अनावश्यक चिंतेमध्ये वावरत आहोत, किती काळजीमध्ये वावरत आहोत, कुठल्या कुठल्या गोष्टीची अनावश्यक. परमार्थामध्ये असं सांगितलंय दासबोधामध्ये, हे तुम्हाला त्याचं सार सांगतोय मी थोडक्यात, की प्रपंचामध्ये आम्ही अशा गोष्टीचा नेहमी विचार करा बरं का आपण, की आमच्या रोजच्या अनावश्यक कृती काय काय आहेत. अनावश्यक याचा अर्थ, आवश्यक कृती तर आपल्याकडून घडाव्यात, त्या घडतही असतात, पण अनावश्यक कृती काय काय आहेत आपल्या, या अनावश्यक कृती शोधण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. आणि जर त्या कृती शोधण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग मिळत असतात. ग्रंथ त्याच्यासाठी आहे. आणि हे जे आपल्या हातामध्ये जे दिलेलं आहे, हे रत्न दिलेलं आहे. हा दासबोधासारखा ग्रंथ आपल्या हातामध्ये जेव्हा समर्थ देतात, तेव्हा नामस्मरणासारखी सुंदर अशा प्रकारची एक साधना आपल्याला समर्थाने सांगितलेली आहे. मग चिंता कमी करायची, तर त्यासाठी प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वदावा. किती सुंदर सांगितलं. सकाळच्या वेळी छान त्या वातावरणामध्ये, पण हे वातावरणाचा आनंद आम्ही किती जण आणि कसा घेत असतो. सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना काही गरज आहे का कोणाची आपल्या बरोबर? पण उठल्याबरोबर पहिल्यांदा मित्राला किंवा आपल्याकडून मैत्रिणीला कॉल जातो, मी बाहेर पडले, तू पण ये.
आणि बाहेर पडल्यानंतर कालच्या स्वयंपाकातलं किती उरलं होतं आणि त्याचं कसं कसं काय काय केलं, आणि मी सांगत असताना सुद्धा त्यांनी एवढं केलं तर मला नागपुरी भाषा 2 दिवसात थोडी लक्षात आली. हे प्रभातीच्या वेळेला, प्रभातीच्या वेळेला किती सुंदर आहे. प्रभात या शब्दाचा अर्थ मी नेहमी माझ्या बोलण्यातनं एक सांगण्याचा प्रयत्न असतो. अर्थात तो वेगवेगळ्या लोकांनी त्याला जसा आवडेल तसा घ्यावा. प्रभात या शब्दाचा अर्थ फक्त सकाळ आहे का? प्रभात या शब्दाचा अर्थ फक्त पहाट आहे का? प्रभात या शब्दाचा अर्थ सकाळी उठल्याबरोबर सूर्योदय होतो त्यावेळची ती वेळ आहे का? ती वेळ आहेच, निर्विवाद आहे. सकाळची वेळ आहे, पहाटेची वेळ आहे, त्यावेळेला प्रभात, हे सगळं आपल्याला माहिती असतं किंवा ते योग्य आहे. पण प्रभात या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये सद्गुरु कृपेचं छान अस्तित्व निर्माण होतं आणि आम्हाला सद्गुरूंची तीव्रतेनं आठवण होते आणि साधनेची आम्हाला त्यावेळेला आठवण होते, उपासनेची आम्हाला आठवण होते, त्यावेळेला अंतःकरणामध्ये ती सत्सत विवेक बुद्धी जागृत होते, सद्विचार आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होतो. आणि तो जागृत जेव्हा होतो त्यावेळेला सकाळच असली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. ती केव्हाही प्रभात होऊ शकते. जेव्हा ती जागी होतो, ती वृत्ती जागी होते, ती वृत्ती जागी ज्या क्षणी होते ती प्रभात असते. आत्ता जरी संध्याकाळची वेळ असली तरी सुद्धा ही प्रभातच आहे. या प्रभातीच्या वेळेला आम्हाला नामस्मरण करायला सांगितलं, आम्हाला जप करायला सांगितलं, आम्हाला उपासना करायला सांगितली आणि त्या उपासनेमध्ये छान आम्हाला रममाण व्हायला सांगितलं, रामाचं चिंतन करायला सांगितलं. आणि ते रामाचं चिंतन करत असताना समर्थांनी फार सुंदर सांगितलं की रामाचं चिंतन करत असताना अंतःकरणामध्ये जे तुझ्या सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं चिंतन कर. दासबोधामध्ये समर्थांनी त्या सामर्थ्याची उपासना आम्हाला करायला सांगितली. त्या काळामध्ये आपण चला, समर्थांचा तो काळ होता, त्या काळामध्ये आम्हाला कुठेतरी जाण्याची आवश्यकता आहे. 400 वर्षापूर्वीचा कालखंड होता, लक्षात घ्या. आणि त्या कालखंडामध्ये गेल्यानंतर आम्हाला एक एक गोष्टी समर्थांनी कशा आमच्या समोर मांडल्या आणि त्याचं सगळ्याचं उदाहरण या दासबोधामध्ये आम्हाला समर्थांनी दिलं. त्या काळामध्ये एक मंदिर बांधणं आज हे उभं करत असताना कमी शक्ती लागली असेल का? कमी खर्च आला असेल का? कमी ताकद लावावी लागली असेल? किती प्रचंड ताकद लावावी लागली असेल. पण त्या काळामध्ये समर्थांनी 1100 मठ स्थापन केले आणि 1100 मठावरती समर्थांनी 1100 महंतांची योजना केली आणि त्या महंतांना हाच दासबोधातला उपदेश केला की महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी, आपणासी जे जे ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. महंतांना उपदेश करत असताना समर्थ दासबोधामध्ये असं सांगतात, आपल्याला जे जे माहिती आहे, जे जे आपल्यासाठी योग्य आहे, जे आपल्याला पटलेलं आहे, जे आपल्यासाठी योग्य आहे ते तू सांगण्याचा प्रयत्न कर. आणि हे सांगत असताना समर्थांनी मठपतींना आणि महंतांना हा उपदेश केला. मला तर इथे आल्यानंतर काल असं जाणवलं बरं का, महाराज आपल्याला खरंच अगदी दत्तात्रयांना समर्थांना स्मरून सांगतो की समर्थांनी 1100 मठ स्थापन केले, तेवढाच आकडा समर्थांनी 1100च ठेवला असेल का असं मला वाटत नाही. त्या समर्थ एवढी व्यापक भूमिकेतून कार्य करणारे संत आहेत, राष्ट्रसंत आहेत. आणि समर्थांच्या संकल्पनेतले असे कित्येक मठ राहून गेले असतील ही समर्थांची इच्छा होती, पण रामरायाच्या इच्छेनं ते तेवढेच मठ झाले. जर आज समर्थ असते तर मला इथे आल्यानंतर असं जाणवलं की इथे आल्यानंतर सुद्धा हा समर्थांचाच मठ आहे, समर्थांचंच अस्तित्व इथे जाणवतं. कारण कसं असतं पहा, उपासनेचं सुद्धा सामर्थ्य आहे, कर्माचंही सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य इथे आपल्याला जाणवतं. 1100 आकडा समर्थांनी तेवढ्यापुरता मर्यादित ठेवण्यापुरते समर्थ नव्हते. मठपतींच्या आणि महंतांची योजना करत असताना सुद्धा आज महाराजांच्या मध्ये ते मठपतींचे आणि महंतांचे सगळे आपल्याला त्या ठिकाणी स्वभाव गुणधर्म पाहायला मिळतात.
महाराजांनी सगळीकडे कार्य केलं, देशाटन केलं, व्याख्यानं दिली, सगळीकडे समाज प्रबोधन केलं आणि ते सगळं केल्यानंतर सगळ्यांच्या साठी म्हणून आणि दत्त महाराजांच्या कृपेनं आणि समर्थांच्या कृपेनं आज महाराज आपल्याला सद्गुरुदास महाराजांच्या रूपानं आपल्याला इथे मार्गदर्शनासाठी आले. हे समर्थांचे महंत असे असतात. हे समर्थांच्या महंतांचं कार्य दासबोधामध्ये सांगितलं. आता महंतांची कशी मठावरती योजना व्हायची का शिवाजी महाराजांच्याकडून वशिला लावला जायचा, कशी योजना व्हायची? आता मठावरती महंत म्हणून नियुक्त करायचा आहे तर कशी योजना केली जात होती? फार छान सांगितलंय की त्यावेळेला दासबोधाच्या किंवा ग्रंथाच्या ज्या प्रती असायच्या त्या अशा सुटी पानं असायची आणि ते समर्थ कल्याण स्वामी ते सगळे अशी सुटी पानं अशी सगळी विस्कटून टाकायचे आणि सगळ्यात आधी तो ग्रंथ ज्याचा लावून होईल तो मठाचा मठपती व्हायचा, तो मठाचा महंत व्हायचा. शिवाजी महाराजांचे सरदार हे कशा प्रकारे निवडले जायचे, काय पद्धत होती? इतिहासामध्ये असं आहे किंवा चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे, जेव्हा सज्जनगडावरती किंवा चाफळला आणि या समर्थांच्या किल्ल्यावरती जेव्हा शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी समर्थांचा एक नियम होता. समर्थांना घोड्यावरती बसण्याची फार हौस होती. घोड्यावरती स्वार होण्याचा समर्थांना खूप छंद होता, आनंद मिळत होता त्याच्यामध्ये त्यांना. विजयादशमीच्या दिवशी शिवाजी महाराजांचे सरदार ज्यावेळेला सगळी घोडे घेऊन समर्थांच्याकडे यायचे आणि घोडे घेऊन आल्यानंतर समर्थाचे त्या सगळ्या घोड्यांची पाहणी करायचे, सरदारांच्याकडे पाहायचे आणि समर्थ ज्या घोड्यावरती थाप मारून ज्या घोड्यावरती बसायचे, जो घोडा समर्थ स्वार होण्यासाठी जो घोडा पसंत करायचे त्या घोड्याच्या सरदाराला त्याला सरदार म्हणून त्याची नियुक्ती व्हायची. ही शिवाजी महाराजांची श्रद्धा आहे. पहा, आपण काल गुरूंचा विषय जेव्हा पाहत होतो तेव्हा मला खूप सांगण्याचा मोह होत होता, पण वेळेच्या अभावी मला ते सांगता आलं नाही. आपल्याला सुद्धा असा गुरुमंत्र, गुरु सद्गुरू आपल्या जीवनामध्ये असावे असं आपल्याला नेहमी वाटतं. सद्गुरूंचं फार सुंदर वर्णन समर्थ दासबोधामध्ये करतात आणि कालही आपण थोडंसं ते पाहिलं. हा अनुग्रहाचा आणि गुरुमंत्राचा मोह आपल्यासारख्या साधकांना तर नक्कीच होईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराज ही फार मोठे उपासक आहेत. महाराजांच्या व्याख्यानातून आम्ही ऐकलेलं आहे, शिवाजी महाराजांची आज अनेक ठिकाणी मंदिरं उभी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे शंभूचा अवतार म्हणून आपल्या समोर आहेत. मला तर नेहमी आश्चर्य वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ते घोड्यावरती स्वार झालेले आहेत, त्यांनी अगदी असा कंबरपट्टा बांधलेला आहे, युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. हे तर होतच, ते आहेच, त्यांची ओळख तीच आहे. स्वराज्य संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही तसंच पाहतो आणि तसंच पाहणं आज काळाची सुद्धा गरज आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम उपासक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे भक्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थांचे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे उत्तम निष्ठावंत सेवक आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा अशी इच्छा झाली की आपल्याला सुद्धा आता गुरुमंत्र घेण्याची आवश्यकता आहे, आपल्याला गुरु मिळाले पाहिजे. आमच्यासारख्याला केव्हा वाटतं, जेव्हा मी संकटामध्ये असतो, जेव्हा अडचणीमध्ये असतो, जेव्हा कुठेतरी काहीतरी संकट आमच्यावरती येत असतं किंवा येणार असतं, की आम्हाला त्याची आधी चाहूल लागलेली असते, मग आम्ही गुरुचा शोध घेतो. आता गुरु पाहिजेत आपल्याला. अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा असं वाटलं की आपल्याला सद्गुरू हवे आहेत आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला पुढच्या काळामध्ये मिळण्याची नितांत आवश्यकता आहे, अनेक स्वाऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज निघत होते. आपल्याला मला सांगायला मोठा आनंद वाटतो, त्यावेळेला गुरुमंत्रासाठी आणि अनुग्रहासाठी जे नाव घेतलं जायचं प्रामुख्यानं, की गुरुमंत्र घ्यायचा असेल तर देहूला जायचं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुग्रह घ्यायचा आणि तुकाराम महाराजांचा अनुग्रह घ्यायचा. हा त्या काळचा प्रघात होता. जगद्गुरु तुकाराम महाराज ही तितकेच तोलामोलाचे संत आहेत, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरूंचं अधिष्ठान असतं किंवा सद्गुरू जे येत असतात ना, हे आपण ठरवून येत नाही किंवा आपल्याला हे सद्गुरू हवे आहेत
यांचाच अनुग्रह आपण घ्यावा असं असत नाही. सद्गुरूंना जेव्हा वाटतं, गुरूंना जेव्हा प्रेरणा होते, गुरूंना जेव्हा आतून असं वाटतं की याला आता अनुग्रह द्यायला पाहिजे आणि हा अनुग्रह देण्याचा खरंच इथे योग्यतेचा आहे असं जेव्हा गुरूंना वाटतं तेव्हा तो अनुग्रह मिळत असतो. एकच एक सद्गुरू प्रत्येकाचे असतात असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच पद्धतीप्रमाणे जावंसं वाटणं हे स्वाभाविक होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देहूला जाण्याचं निश्चित करतात आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अनुग्रह घेण्याचं अंतःकरणापासून नक्की करतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची खऱ्या अर्थानं इथे आपल्याला जास्ती ओळख होते म्हणण्यापेक्षा त्यांची योग्यता आणि त्यांचं जे काही अधिष्ठान आहे किंवा त्यांचं जे काही सामर्थ्य आहे त्याची इथे प्रचिती येते. छत्रपती शिवाजी महाराज अनुग्रहासाठी होऊ इच्छितात हे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अंतर्ज्ञानाने जाणलं होतं. आज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा अनुग्रहासाठी येतोय. महाराजांनाही माहितीये, मलाही माहितीये की असा जर कोणी राजा, असा कोणी व्यक्ती, असा कोणी मोठा मंत्री संत्री असा कोणी जर येणार असेल, असा कोणी जर भौतिक व्यवहारातला कोणी जर येणार असेल तर आत्ताचे जे महाराज मंडळी आहेत महाराजांना चांगलं माहिती आहे ते अगदी असं कोणी येणार असेल तर तयार होऊन बसतात, अनुग्रहाला येणार आहे. महाराज अगदी अशी तयारीतच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे अनुग्रहासाठी इच्छितात हे जेव्हा तुकाराम महाराजांनी ओळखलं, अंतर्ज्ञानाने जाणलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येण्यापूर्वी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी राजांना एक पत्र पाठवलेलं आहे, एक सांकेतिक अभंग पाठवलेला आहे जो तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये तो अभंग आहे. तो गाथ्यातला अभंग मी सांगतोय आपल्याला. त्या गाथ्यातल्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना असं लिहितात, राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लाविवे. रामदास स्वामी सोयरा सज्जन, त्यासी तन मन धन अर्पी बाबा. पाहू नको आस आमुची भूपाळा, रामदासी डोळा लाविवे. समर्थ मारुतरायांचा अवतार होते हे नुसतं चमत्कार म्हणून किंवा इतिहासामध्ये आम्ही कुठेतरी वाचतो म्हणून नव्हे, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की मारुती अवतार करुणी स्वामी प्रगटला, उपदेश करील तुझा लागी. पाहू नको असं आमुची भूपाळा, रामदासी डोळा लाविवे. मोठा अभंग आहे तो. हा सांकेतिक अभंग आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचतं अनुग्रहाला येण्यापूर्वी, तेव्हा तुकाराम महाराजांचं अभंग बघून किंवा हे सगळं बघून त्यांना शिवाजी महाराजांना वाटतं की मग समर्थांना अनुग्रह घेण्यासाठी कुठं जावं लागेल, कसे समर्थ असतील, कशा समर्थांची कशी भेट होईल, कुठे जावं लागेल. हा जेव्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना जेव्हा विनंती करतात तेव्हा तुकाराम महाराजांनी समर्थांच्या स्वरूपाचं वर्णन करणारा एक सुंदर अभंग लिहून पाठवला. त्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज असं लिहितात, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा, या रंगाचा, हुरमुजी रंगाचा. हा सुंदर अभंग आहे. हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा, कौपीन परिधान, मेखला खांद्यावरी, तुम्हा कुबडी करी समर्थांच्या, आणि काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जर कोणता असेल, आज जे आम्ही सगळीकडे पाहतो, वाचतो, ऐकतो, पण हा मूळ इतिहास कोणी अभ्यासत नाही, मूळ इतिहास कोणी पाहत नाही. त्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज पुढे असं लिहितात, कृष्णा तटाकासी जाहले दर्शन, वंदिले चरण तुका म्हणे. मग समर्थांची आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची भेट झाली की नाही हा प्रश्नच राहत नाही.
स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, कृष्णा तटाकाशी जाहले दर्शन, वंदिले चरण तुका म्हणे. आणि तुकाराम महाराजांची समर्थांची भेट झाल्याचा उल्लेख स्वतः तुकाराम महाराज. हे सगळं बघितल्यानंतर शिवाजी महाराजांनी निश्चय केला, उगीच नाही म्हटलेलं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा काय. तुकाराम महाराजांच्या संकेताप्रमाणे छत्रपती शिवाजीराजांना 1649 साली शिंगणवाडीच्या बागेमध्ये समर्थ रामदास स्वामींनी अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला. त्याला त्याच्या पुढच्या इतिहासामध्ये फार जायचं नाही, मुद्दाम आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो. अनेक प्रसंग, अनेक घटना अशा घडलेल्या असतात, त्याला इतिहास साक्षीदार असतो. आणि ते चालता बोलता इतिहास आपल्या समोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सज्जनगडावरती यायचे, मी मगाशी जसं सांगितलं की क्षात्र धर्माची शिकवण जेव्हा समर्थ त्यांना सांगतात, तेव्हा समर्थांनी असं सांगितलं की क्षत्रियाने करावा क्षात्र धर्म, ब्राह्मणे पाळावा स्वधर्म. क्षात्र धर्माची शिकवण सांगत असताना दासबोधामध्ये समर्थांनी छत्रपती शिवाजी राजांना असं सांगितलं की जयास वाटे जीवाचे भये, त्याने क्षात्र धर्म करू नये, काहीतरी करुणी उपाय पोट भरावे. हे क्षात्र धर्माची शिकवण शिवाजी महाराजांना समर्थांनी सज्जनगडावरती सांगितलं. एक दिवस शिवाजी महाराजांचा असा नियम होता की समर्थांचं दर्शन घ्यायचं, 11 नमस्कार करायचे आणि काय आज्ञा असेल ते घेऊन जायचं. समर्थांना कधीतरी अशी लहर यायची, कधीतरी असं वाटायचं कुणी दर्शनाला गेलं की नमस्कार केला की समर्थ त्यांना काहीतरी सूचना करायचे, काहीतरी सांगायचे. आज अचानक असं घडलं की शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करतायत. त्या शेजघरामध्ये नमस्कार करून झाला आणि शिवाजी महाराज जेव्हा असे हात उभे राहिलेले आहेत समर्थांच्या समोर, तेव्हा समर्थांनी पटकन त्यांना असं सांगितलं की राजे, आज तुमची कथा ऐकायची मला. शिवाजी महाराजांना समर्थ सांगतात, राजे तुमची आज रामासमोर कथा झाली पाहिजे. कथा म्हणजे कीर्तन. आता शिवाजी महाराजांनी समर्थांच्याकडे पाहिलं आणि कीर्तन मी कधी केलंय म्हणाले. आता पण आता समर्थांची आज्ञा, आपल्या गुरूंची आज्ञेचं पालन तर करायला पाहिजे. शिष्य अशा प्रकारचा असावा हे समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं. कुठल्याही प्रकारानं गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. काल मग सांगितलं तसं गुरूंना आवडेल ते आपल्याला साधन करायचंय. कशासाठी करायचं आहे तर गुरूंनी आपल्याला आपलं म्हणावं म्हणून. एक ना एक दिवस गुरूंनी आपल्याला जवळ घ्यावं आणि तू माझा आहेस एवढं फक्त म्हणावं म्हणून हे साधन करायचं. राजे कथा ऐकायची मला आज. शिवाजी महाराजांनी तयारी सुरू केली आणि इतिहासाबरोबर बोलतोय थोडस की कथेला सुरुवात झाली. कथेला शिवाजी महाराज उभे राहिले. त्या कथेमध्ये फार सुंदर अभंग त्या ठिकाणी म्हटला गेला. तो आजही सज्जनगड, चाफळ, जी जी समर्थ स्थानं आहेत त्या ठिकाणी तो म्हटला जातो. शिवाजी महाराजांचं स्मरण म्हणून त्या कथेमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांनी जो म्हटलं, जय हो महाराज गरीब नवाज, जय हो महाराज गरीब नवाज, मैं सेवक बहु सेवा मांगू, इतना है साहूकार महाराज गरीब नवाज. आवाज चांगला असता तर कीर्तन केलं असतं.
पण ज्याचा आवाज चांगला नसतो त्यांना अशी गाणी म्हणायचा मोह होतो, मध्येच असे अभंग म्हणायचा मोह होतो. शिवाजी महाराजांचं कीर्तन झालं. मला सांगायचे ते पुढे आहे. कथा झाली. आपल्या सगळ्यांचं भाग्य असं असावं, माझं तर भाग्य मी असं समजतो की माझ्या कथेच्या वेळेला, माझ्या निरूपणाच्या वेळेला, माझ्या प्रवचनाच्या वेळेला महाराज इथे प्रत्यक्ष बसलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनाला स्वतः समर्थ श्रवणाला बसलेले आहेत. काय आनंद असेल. कथा पूर्ण झाली आणि कथा झाल्यानंतर समर्थांना नमस्कार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्या गादीजवळ येतात, समर्थांच्या जवळ येतात, समर्थांनी काही असे पाय लांब नाही केले तेव्हा नमस्कारासाठी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण आणि हे समर्थांचं मोठे. शिवाजी महाराज दर्शनाला आल्यानंतर आणि कथा झाल्यानंतर समर्थ स्वतः उठून उभे राहिले आणि उठवून उभे राहून समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कडकडून आलिंगन दिलं आणि समर्थांचे ते शब्द होते, राजे कथा उत्तम जाहली, प्रसाद काय देऊ. आपल्या सगळ्या साधकांना दासबोधातून हे शिकायचं आहे की कधीतरी एखादा दिवस, एखादी वेळ अशी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावी आणि ती महाराजांच्या कृपेनं नक्की येईल. हा आत्मविश्वास ठेवावा, ही श्रद्धा ठेवावी आणि महाराजांनी विचारावं की तुला काय हवं आहे. ती कधी वेळ येऊ देतो का आपण? नाही येऊ देत बहुतेक. त्यांनी विचाराच्या आधीच आमच्या मागण्या असतात. त्यांनी विचारावं. समर्थ म्हणाले, राजे कथा उत्तम झाली, प्रसाद काय देऊ. राजे आपल्याला काहीतरी सन्मान द्यायचा आहे, आज मान द्यायचा आहे. महाराज आपल्या सेवेमध्ये आहे, आपल्या आशीर्वादामध्ये आहे आणि आपल्या कृपेमध्ये आहे. मला कसला सन्मान, कुठला मान, काही नाही. आपल्याला आपली कृपा, रामा कृपा बहुत असो द्यावी, असं त्या पदात पुढे म्हटलेलं आहे. रामा कृपा बहुत असो द्यावी. शिवाजी महाराजांची ही लीनता, शिवाजी महाराजांची ही नम्रता आणि शिवाजी महाराजांचा भाव बघून समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तन झाल्यानंतर त्यांना एक मान देऊन ठेवलेला आहे, ज्या मानाचं आजही चाफळ आणि सज्जनगडावरती त्या ठिकाणी उच्चार केला जातो आणि त्या ठिकाणी तो मान जो आज गादीवर आहे त्याला तो दिला जातो. इतकं हे सत्य आहे. कोणता मान दिला, कोणती पदवी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा विचारलं काय मान देऊ, काय प्रसाद देऊ, सांगा आपणच. असा साधक असावा, असा उपासक असावा, असा राजा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांच्याकडे एक मान मागून घेतला. तो मानच म्हणायचा त्याला, कारण सद्गुरूंच्याकडून मिळालेला हा काही सर्वसामान्य विषय नसतो. तो शिवाजी महाराजांनी समर्थांच्याकडे मागणं मागितलं की जर आपली कृपा आहे, जर आपल्याला प्रसाद द्यायचा आहे, जर आपल्याला काही द्यायचं आहे मला, तर मला एक आपण द्यावं की या ठिकाणी रामरायांच्या दरबारामध्ये जे अन्नसंतर्पण होतं, हे अन्नसंतर्पण झाल्यानंतर त्या ठिकाणी शेणगोळा फिरवण्याचा मान मला द्या. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांच्याकडून मागून घेतलेला मान आहे आणि तो आजही ज्या अनेक मानाची यादी आहे उत्सवातली. सज्जनगडावरती आम्ही जेव्हा मी होतो तेव्हा रोज ते पाहत होतो.
चाफळला आणि त्या यादीचं वाचन केलं जातं. मग दिवटीचा मान आहे, काठीचा मान आहे, पालखीचा मान आहे, मूर्तीचा मान आहे. आणि त्या सगळ्या मानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठीचा मान म्हणून तो शेंडगोळ्याचा मान, आजही त्या मानाचं त्या ठिकाणी उच्चार केला जातो उत्सवामध्ये. हा भाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि इतिहास मला इथे सांगायचा म्हणून मी आपल्याला सांगितलं नाही. या विषयाच्या अनुषंगानं हा माझ्या सहज समोर आला की गुरु आणि गुरुचं सख्यत्व, गुरुच्या बद्दलचा भाव अंतकरणामध्ये शिष्याचा कसा असला पाहिजे, कशी गुरु शिष्यांचे नातं असलं पाहिजे, कसं गुरु शिष्यानं राहिलं पाहिजे, याच्यातलं कुठेतरी आपल्याला आपल्या लक्षात यावं म्हणून मी हे सांगितलं की दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आमच्या अंतकरणामध्ये तो भाव जपता असला पाहिजे. कारण भाव जर जपता आला नाही तर आम्ही जो अनेक जप करतो तो भाव नसेल तर काहीच खरं नाही. आपला अंतकरणातला भाव अन्य कोणीही ओळखत नसलं तरी सुद्धा सद्गुरू आपल्या जीवनातला, आपल्यातला अंतकरणातला भाव ओळखत असतात. आणि हा भाव जर ठीक नसेल, योग्य नसेल तर तेही समर्थाने दासबोधामध्ये सांगून ठेवलं की जर भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक जैशाच तैसा. काय भाव होता एक उदाहरण सांगतो फक्त छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी मोहिमेवरती जायचे आणि समर्थांचं वास्तव्य ज्या वेळेला शेवटचे 6 वर्ष सज्जनगडावरती होतं, चाफळला बाकीचं जास्तीचं वास्तव्य होतं, मोहिमेवरती जाताना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्याकडून संकेत घ्यायचे आणि मोहिमेवरती जायचे. उगीच नाहीच. आई तुळजा भवानी मातेला जेव्हा समर्थ छत्रपतींसाठी प्रार्थना करतात, आई दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी, तुझा तू वाढावी राजा शीघ्र आम्हासी कथा. ते छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवरती जात असताना निश्चितपणानं समर्थांचं दर्शन घ्यायचे आणि पुढे जायचे. एकदा असं घडलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 100 तलवारी त्यांना मिळाल्या होत्या. त्या तलवारी अंतकरणाचा भाव असा होता या समर्थांच्या चरणाला स्पर्श करून घ्याव्यात, या समर्थांनी आपल्याला प्रसाद म्हणून द्याव्यात आणि त्या मोहिमेवरती घेऊन जाव्यात, अंतकरणाचा भाव होता. आणि त्या तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतल्या. समर्थ घळीमध्ये होते आणि तिथे शिवाजी महाराज गेल्यानंतर समर्थांच्या समोर त्या तलवारी ठेवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी नमस्कार केला. समर्थांची एक मर्म विनोदी बुद्धी होती. थोडासा असा काहीतरी मध्ये मध्ये भाव त्यांच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये जागृत व्हायचा की कोणी काहीतरी असं काहीतरी काही घडलं किंवा असं काही झालं की ते समर्थांच्या बरोबर निश्चित पोहोचायचं समर्थांच्या पर्यंत. समर्थांना असं कळलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी विडा खायचं सोडलेलं आहे, तांबूल वर्ज्य केलेला आहे. आता समर्थ तर असे होते की परमार्थासाठी आणि उपासनेसाठी काही सगळं सोडावंच लागतं असं नाही, काही त्यागावंच लागतं असं नाही. ते समर्थांनी दासबोधामध्ये लिहून ठेवलं, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करून पाही म्हणजे बरे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तांबूल सोडला आहे, विडा खायचं सोडलं आहे हे जेव्हा समर्थांना कळलं तेव्हा समर्थांनी बरोबर त्या तलवारी आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा प्रसाद द्यायची वेळ आली तेव्हा समर्थांनी इकडे तिकडे बघितलं आणि नेमका आदल्या दिवशी ते शेजारतीच्या वेळेला जो रामापोटी विडा ठेवलेला होता तांबूलाचा, तो विडा घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, हा घ्या प्रसाद. आता काय करायचं? आमच्या पुढे प्रश्न असतो की नाही. एकादशी आहे, प्रसाद तर खूप छान आहे, चतुर्थी आहे, आता काय करायचं? ती सोडायच्या आधी खायचा की नाही प्रसाद? घ्यावा तर वाटतोय, प्रसाद नाही घेतला तर देव रागवेल. काय विधावस्था असते ना आपली. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातावरती विडा ठेवला, तांबूल ठेवला. याच्यातनं आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी आत्मसात करायचं म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातावरती विडा ठेवला आणि एका क्षणाचाही विलंब न लावता छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विडा खाऊन टाकला. ते समर्थांची लगेच विचारणा झाली. समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी विडा खाल्ल्यानंतर असं विचारतात की राजे तांबूल वर्जिला ऐसे ऐकले होते?
माझे तांबूल वर्जीला ऐसे ऐकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मधला भाव बघा. छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना एका क्षणात सांगतात की महाराज, आम्ही तांबूल नाही भक्षिला, आम्ही प्रसाद भक्षिला. महाराज, आम्ही प्रसाद घेतलेला आहे आपला. त्यामुळे समर्थ दासबोधामध्ये लिहितात की प्रसादाची सांडी केली, तेथे नीचता दिसून आली. मला तर असं वाटतं बाबा, माझ्या पुरता, तुमचं काय असेल ते बघा. कारण आमच्याकडे उपवास फार कडक असतात. एकादशीची तयारी 15-15 दिवस आधी. भाजणी, साबुदाणा, वडे, कशाची एकादशी, एक आधाशी, अशी अवस्था होऊन जाते की नाही. एवढी तयारी एकादशीची. मग ती उपवास आम्ही करायचा तर कसा कसा करायला पाहिजे. उपवासात तुम्ही इथे काही समर्थनही करत नाही आणि उपवासाला नावही ठेवत नाही. मला तुम्ही रागू नका माझ्यावर. समर्थ चरित्रामध्ये, समर्थ प्रतापामध्ये असं एक घटना आहे की वेणा स्वामींनी खूप कठोर व्रत केलं होतं. इतकं कठोर व्रत केलं, गिरिधर स्वामी त्याच्यामध्ये चरित्रामध्ये लिहितात की ते इतकं कठोर व्रत केलं होतं की ते समर्थांच्या पर्यंत जाऊन पोहोचलं होतं. इतकी कडक उपवास केले होते की स्वतःचा देह सुद्धा सावरणं कठीण झालं होतं. कधी जुकांडली जाईल, कधी पडेल, अशी अवस्था निर्माण झाली होती. हे समर्थांच्या पर्यंत पोहोचलं आणि समर्थांनी तात्काळ निरोप पाठवला की वेणा स्वामींना, वेणे, रामकृपेसाठी आणि रामाच्या आशीर्वादासाठी आणि रामकृपेसाठी कठोर व्रत करण्याची गरज नसते. तेवढंच फक्त घेऊ नका, थोडस व्रत करायला पाहिजे बरं का. नाही तर आम्ही याच्यातूनच असे अर्थ काही घेत असतो. एवढं कठोर व्रत करण्याची आवश्यकता नाही. समर्थांनी वेणा स्वामींना सांगितलं, वेणे, हा देह काय तुझ्या मालकीचा आहे का? हा देह रामाचा आहे. हा देह रामाचा असल्यामुळे त्या देहाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे आणि तो तुला नीट सांभाळायचा आहे. समर्थांनी दासबोधामध्ये लिहून ठेवलेला आहे की या शरीर यंत्रासारखी यंत्र आणिक नाही. हा देह तुम्हाला त्याच्यासाठी दिलेला आहे. कशासाठी दिला? कशासाठी हे देह सांभाळायचा आहे? हा देह सांभाळण्याचं प्रयोजन असं आहे की या नरदेहामध्ये काय करायला पाहिजे ते समर्थ सांगतात दासबोधामध्ये की नरदेही आलियाचे उचित, काही करावे आत्महित, येथानुशक्ता चित्त वित्त सर्वोत्तमी लावा. त्या वेणा स्वामींना समर्थांनी हा उपदेश केला. उपवास करायला हरकत नाही, पण तो उपवास केल्यानंतर वाटेनं जाताना जर कुठले काही खमंग वास आले आणि घरामध्ये काही तळलेलं काही असेल तर उपवास, नुसती इच्छा जरी त्याच्यावरती गेली तरी उपवास, तुम्ही बोला, तो राहील का? नाही राहत. उपवासापेक्षा सुद्धा उपासना फार महत्वाची आहे. उपासन, उपवास करायचा नाही असं नाही, अति उपवास करू नये. आणि समर्थाने हे लिहून ठेवलं की उपवास खोटा. खोटा कसा? तर तो अति केला तर खोटा. अंतःकरणामध्ये नाम घ्यायचं आहे, भगवंताचं चिंतन करायचं आहे, तेवढ्यापुरतं हे पोकळी निर्माण व्हायची आहे, ती कुठेतरी आतमध्ये असली पाहिजे, म्हणून तो उपवास करायचा. अशी उपवास करण्यासाठी उपासनेला तो उपवास आपल्याला जास्त पोषक ठरला पाहिजे. नाम घ्यायचंय, नामाला बसायचंय, नामाची बैठक करायची आहे, तर ती उपासना होण्यासाठी हा उपवास करायचा. आम्ही जप करतो, जपाची माळ आमची ठरलेली असते. कोणती माळ घ्यायची इथपासून सुरुवात, कुठे बसायचं इथपासून सुरुवात, कधी बसायचं इथून सुरुवात. दासबोधामध्ये किती छान समाज दिला समर्थांनी. ते म्हणतात, मागा निरोपिले कीर्तन, जे सगळा सगळी पावन, आता एका विष्णू स्मरण, विसरी भक्ती, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जा. कुठलीही मनाची अवस्था असू द्या,
कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागतात चटपट नाम विसरू नये. कुठल्याही अवस्थेमध्ये हे नाम घेता आलं पाहिजे. पण आम्ही किती छान करतो की नाही नामस्मरण. काही काही लोक तर मला सांगतात, महाराज आम्ही जपाला बसल्यानंतर आमच्या हातातली माळ कधी गळून पडते आम्हाला कळतच नाही. मग म्हटलं नक्की ही वेळ दुपारी 2 ते 4 ची असली पाहिजे, किंवा श्रीखंड आणि आम्रखंडाचा भरपूर आस्वाद घेतलेला असला पाहिजे. का नाही माळ गळून पडणार. पण ती एक आमची सवय असते की किती माळा झाल्या त्या लगेच लिहून ठेवायचं. चांगलं आहे, ते काय वाईट नाहीये, द्यायला हरकत नाही बरं का. म्हणजे नोंद म्हणून किंवा ते कुठेतरी, पण कुठेतरी ते लिहित असताना तो माझा एवढा जप झाला याचा कुठेतरी अहंकाराचा कुठेतरी शिरकाव होऊ नये याची काळजी घेऊन लिहायला हरकत नाही. पण तो एवढ्या माळा माझ्या आज झाल्या, जप करून टाकला. कुठे टाकला कोणास ठाऊक. माझ्या बोलण्याचं एक उदाहरण नेहमी असतं, अनेकांनी ते ऐकलेलं असतं की ती जपाची संख्या लिहावी की नाही. लिहिल्यानंतर काय होतं, काय काय घडतं. एक आजोबा होते आणि त्यांनी त्यांच्या बागेमध्ये छान अशी रोपटी लावली होती, चांगले चांगली फुलझाडं लावली होती. एक कुठं तरी चांगलं मोठं झाड आणलं होतं. ते आजोबांची अशी इच्छा होती की लवकर वाढलं पाहिजे. असं कसं वाढेल म्हणून सगळ्या झाडांना 1-1 मग पाणी घालायचे आणि जे झाड लवकर वाढावं त्याला 2 मग पाणी घालायचे. तिथे लवकर वाढलं पाहिजे. आणि आजोबांच्या बरोबर नातू असायचा, तो बघायचा की ह्या झाडामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, हे झाड काहीतरी आजोबांना जास्त आवडलेलं आहे, हे झाड लवकर वाढलं पाहिजे. नातू पण काळजी घ्यायचा बरं आजोबांच्या बरोबर, कारण त्यालाही वाटायचं की आजोबा याला पाणी जास्त घालायला सांगतात. ते सगळे झाडं छान लावलेली होती, वाढत होती. नेमकं ते झाड जे वाढावं, हे जे वाढलं पाहिजे ते आहे तेवढंच राहत होतं. एक दिवस आजोबा सकाळच्या वेळी अशा कोचवर बसले होते, चहा घेत होते. थोडे टेन्शनमध्ये वाटले नातवाला. नातवानी आजोबांना विचारावं का, पण विचारतात हल्लीचे नातू. आजोबा कुठल्या टेन्शनमध्ये आहात, काय झालं आज तुम्ही नाराज दिसताय, टेन्शनमध्ये दिसताय. हा म्हणाले मला असं वाटतंय कारण नातू खूप हल्लीची पिढी आणि हल्लीची मुलं खूप हुशार निघाले, काय विचारतील काही अंदाज नाही. उत्तर देण्याला फार अवघड जातं. तो म्हणाला हा बहुतेक तुम्हाला टेन्शन आलंय आजोबा, इथे झाड का वाढत नाहीये त्याचं. पण आजोबा तुम्ही काळजी करू नका, त्या झाडाची मी पुरेपूर काळजी घेतलेली आहे, ते झाड नक्की वाढणार आहे. ते म्हणाले काय काळजी घेतलीस म्हणाले. तो नातू म्हणाला की त्या झाडाला मुळ्या फुटल्यात की नाही मी रोज उठून पाहत असतो, तुम्ही काळजी करू नका, ते नक्की वाढणार. आता हे जर झाड रोज उठून बघितलं, रोज त्याला मुळ्या येतात की नाही बघितलं, तर ते झाड वाढणार कसं. आम्ही जर आमच्या जपाच्या माळाच्या संख्या अशा जर लिहून ठेवल्या आणि एवढा जप करायचा हा झाला, हा जर अहंकार आमच्या मनामध्ये कुठेतरी जर तो निर्माण झाला, तर आम्हाला कसं त्यात आमची नामभक्ती कशी वाढेल, आमचं नामस्मरण कसं होईल. नामाच्या साधनेसाठी महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं, काही करू नका म्हणाले. महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. महाराज असं म्हणाले की नाम साधकाची, नाम उपासकाची, दासबोधामध्ये त्यांनी नामस्मरण समासामध्ये फार सुंदर मार्गदर्शन आहे. महाराज असं म्हणतात की नामसाधकांनी बाकी काहीच करायचं नाही म्हणाले, फक्त नाम घ्यायचं. आणि तुम्ही काही करू नका म्हणाले, फक्त तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा हात माझ्या हातामध्ये द्या रे. महाराज म्हणतात तुम्ही तुमचा हात माझ्या हातामध्ये द्या. काय मला तरी करायचं, तुमचा हात माझ्या हातामध्ये घेऊन मी तो तुमचा हात जो आहे ना, हा तुमचा हात मी रामाच्या हातामध्ये देईन. आणि पुढे महाराज असं आश्वासन आपल्याला देतात, नुसतं आश्वासन नाही, असे आपल्याला आशीर्वाद देतात की म्हणाले मी तुमचा हात रामाच्या हातामध्ये जेव्हा देईन, की जर तो हात दिला रामाच्या हातामध्ये, तर असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की मी सांगितलंय आणि रामाने ऐकलं नाही, असं कधीच घडत नाही. म्हणाले माझा राम तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, सगळ्या इच्छा पूर्ण. फक्त ते नाम तुम्ही या पद्धतीनं घेतलं गेलं पाहिजे.
नामाची उपासना ही अशा प्रकारे करता आली पाहिजे. नामाच्या चिंतनामध्ये तुला या पद्धतीने राहता आलं पाहिजे. नामातला आनंद तुला घेता आला पाहिजे. नामाच्या त्या उपासनेमध्ये तुला गोडी लागली पाहिजे. आमचं काय झालं माहितीये का, की आम्ही जेव्हा नामाला बसतो ना, आमची गाडी कुठेतरी अडकलेली आहे. आम्ही कुठेतरी असे थांबलेलो आहोत. आमच्या मनातले विचार कमी होत नाहीयेत. आमच्या मनाला कुठेतरी स्थिरता लाभत नाहीये. ध्यान केंद्रामध्ये आम्ही जातो, ध्यानाचा अभ्यास आम्ही करतो. ध्यान हा लावण्याचा प्रकार नाही असं मला वाटतं. ध्यान हा लागण्याचा प्रकार आहे. निर्गुणाची उपासना करता येत नाही, ती सगुणाच्या आधारानं करावी लागते. तेही दासबोधानं आम्हाला जीवनामध्ये करायला सांगितलं. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हा नामाचा अभ्यास आम्हाला करायचा. नामाच्या साधनेनं आणि नामाच्या उपासनेनं महाराजांच्या पर्यंत आम्हाला जाता येतं. महाराजांच्या चरणापाशी आम्हाला जाऊन तिथे महाराजांची पूजा करता येते. काय ताकद असते नामामध्ये, किती ताकद आहे मानसपूजेमध्ये, किती ताकद आहे त्या ध्यानामध्ये सुद्धा. पण ध्यान लावायचं म्हणजे काही काही लोक तर खूप छान सांगतात बाबा, आंबा नागपूरमधली सोडून ते म्हणतात आम्ही बसायचा अवकाश की आम्हाला ध्यान लागतं. नुसतं ध्यान नाही म्हणत, आम्ही ट्रान्समध्ये जातो. मग म्हणलं कुठे ट्रान्सफर होती तुमची? ते म्हणाले आम्हाला समाधीच लागते डायरेक्ट. म्हटलं चांगली गोष्ट आहे. पण मग त्या समाधी अवस्थेला समर्थाने दासबोधामध्ये स्पष्ट लिहून ठेवलंय बरं का. ते समर्थ म्हणतात ते ध्यान नाही, ती समाधी नाही, ते ध्यान मेसे निद्रा लागे म्हणा. त्या ध्यानातून तू निद्रा अवस्थेमध्ये गेलेला आहेस. एकदा स्वामी माधवनाथांना पुण्याच्या एकाने प्रश्न केला होता. म्हणाले महाराज तुमच्या केंद्रामध्ये इतकी शांतता असते, इतकी शांतता असते ध्यानाच्या वेळेला, उपासनेच्या वेळेला. महाराज फार गमतीशीर उत्तर द्यायचे कधी कधी. स्वामी माधवनाथांनी त्यांच्या शिबिरामध्ये ते उत्तर दिलं होतं एकदा, की ध्यान केंद्रामध्ये जेव्हा इतकी शांतता असते म्हणाले तुम्हाला खरं सांगू का, ते ध्यानाच्या वेळेला जागे किती असतात हा एक प्रश्न असतो. मग शांतता असणार नाही तर काय असेल. नामाच्या आणि उपासनेच्या वेळेला आतमध्ये कुठेतरी ती शांतता मला अनुभवायची. आतमध्ये कुठेतरी ते शांत आम्हाला व्हायचंय. आतमध्ये कुठेतरी आम्हाला स्थिर व्हायचंय. आणि मग याच्यातून ते सहज सोहम साधना पुढे आमच्यामध्ये येत असते. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. आम्हाला जप करायचा नाहीये, आम्हाला जप करावा लागत नाही. आतमध्ये चाललेला जप आम्हाला ऐकायचा आहे आणि तो ऐकायला येईपर्यंत तो करायचा आहे. ज्या वेळेला आमचा जप आम्हाला ऐकायला येईल त्यावेळेला आम्ही करत असलेला जप हा तिथे थांबणार आहे. आम्हाला तो थांबवायचा नाहीये. आम्ही तो थांबवून तो थांबणार नाहीये. मग त्याच्यासाठी कशाचीच आवश्यकता नाहीये ना, कुठल्याच गोष्टीची आवश्यकता असत नाही. तुम्ही कुठलीही रुद्राक्षाची माळ वापरा, तुळशीची वापरा, स्फटिकाची वापरा, त्याच्यासाठी काहीच नाहीये. समर्थांच्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की समर्थ हातामध्ये जी माळ ठेवत होते ती स्मरणी म्हणून ठेवायची. फक्त आपला जप चाललेला आहे हे आपल्या लक्षात राहावं याच्यासाठी म्हणाले ती फक्त हातामध्ये ती माळ असली पाहिजे. महाराज तर नेहमी सांगायचे की तुम्हाला जप करत असताना रामाची प्रतिमा आणि रामाची मूर्ती समोर यावी आणि ते येईपर्यंत आम्हाला ती करायचा की नाही जप आम्ही असं कधीच करू नये. आम्ही जप केल्यानंतर राम आमच्यासाठी तयारच असतो. आम्ही रामाची वाट पाहण्याची आवश्यकता नाहीये, आमची राम वाट पाहतोय. म्हणून एक आसन गुरुचरित्राचा पारायणाच्या वेळेला, एक नियम, एक वेळ, एक स्थळ, हे कशासाठी सांगितलेलं आहे. एक लक्षात ठेवा आपण की जेव्हा जपाच्या वेळेला आणि उपासनेच्या वेळेला आमच्या अंतःकरणातलं तो भाव अंतःकरणामध्ये स्थिर झाला पाहिजे, तो जागृत झाला पाहिजे आणि त्याच्यातून आम्हाला हे सगळं कळलं पाहिजे. गुरुदेवांच्या निंबाळच्या आश्रमामध्ये पूर्वीच्या काळी सामानाची वाहतूक व्हायची. आता नुकताच तिकडे माझी प्रवचनं होती. त्या निंबाळला वाटेतून जाताना खूप असा कच्चा रस्ता असायचा. श्रावणामध्ये उत्सव असायचा आणि पावसाळ्याचे दिवस असायचे. त्यावेळेला काय व्हायचं की महाराज तिथे आश्रमामध्ये असायचे. सगळं साहित्य आणि सामान हे सगळं त्या बैलगाडीतून घेऊन जायचं आणि बैलगाडीतून घेऊन जात असताना नेमकं त्या ओढ्यामध्ये चिखलामध्ये ती बैलगाडी कधी ती रुतून बसायची. बैल पुढे सरकायचेच नाही. एकदा असंच झालं
त्या सामान गाडीमध्ये भरलं आणि ती बैलगाडी घेऊन त्या निंबाळच्या दिशेने निघाली. वाटेत गेले आणि तिथे ती गाडी त्या चिखलामध्ये त्या ओढ्यामध्ये रुतून बसली. आता नेमकं काय करावं सर्व साधकांच्या काही लक्षात येईना. ते म्हणाले किती जरी झालं तरी बैल पुढे सरकत नाहीये, गाडीत पुढे सरकत नाही, काय करायला पाहिजे. म्हणून ते महाराजांच्याकडे गेले. महाराज कसं सांगत होते पहा. साधा साधा उपदेश महाराज करायचे, साध्या साध्या सांगण्यातून. ती बैलगाडी रुतून बसलेली आहे. महाराज त्यांच्या आत्मचिंतनामध्ये असायचे. खूप सुंदर मार्गदर्शन या सगळ्या संतांनी केलेलं आहे. सगळे संत एक आहेत. महाराजांनी सांगितलं की बैलगाडी चिखलामध्ये रुतली असेल तर एक काम करा म्हणाले. तुम्ही सगळे टाळ पकवाज वगैरे सगळी वाद्ये जी आहेत ती सगळी वाजवत 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 मोठ्यांदा नामाचा गजर करत करत तुम्ही तिथपर्यंत जा, बघा काय होतं ते तरी म्हणाले. आणि हे जेव्हा भजन करत 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 तिथपर्यंत गेले, त्या टाळांच्या आणि पकवाजाच्या गजरानं, त्या टाळांच्या गजरानं बैलांनी एकदम उसळी मारली आणि चिखलात रुतून बसलेली गाडी एकदम पटकन पुढे गेली. महाराज म्हणाले, अरे तुमच्याही गाड्या अशाच रुतून बसल्यात ना बाबा. आपली सुद्धा गाडी अशीच चिखलात रुतून बसलेली आहे. अज्ञानाच्या आणि विकल्पाच्या चिखलामध्ये आमच्या या सगळ्या गाड्या इथे रुतून बसलेल्या आहेत. आम्हाला मार्गच सापडत नाहीये. तो सापडला तर त्या मार्गाने जाण्याची इच्छाशक्ती आमच्या अंतःकरणामध्ये जी असायला पाहिजे ती दासबोधाच्या अभ्यासाशिवाय आम्हाला येणार नाही. म्हणून दासबोधाचं चिंतन. एकदा संभाजीनगरला प्रवचनं होती आणि त्या प्रवचनासाठी त्या सिडकोतला एकाने पत्ता दिला होता. ते म्हणाले तिथे प्रवचन आहे, तुम्ही त्या त्या ठिकाणी या. म्हणलं ठीक आहे. तिथे गेलो. एक पत्ता दिला होता सिडकोतला प्रवचनासाठी. आणि सिडकोमध्ये गेलो. सगळे शोधत 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 सगळा सिडको फिरून झाला. कुठेही तो पत्ता सापडायला तयार नाही. सगळ्यात शेवटच्या घरी गेलो. त्या सिडकोतल्या विचारलं की हा पत्ता कुठला आहे. ते म्हणाले हा सिडकोतला पत्ता नाही आहे. म्हणजे कुठला आहे. ते म्हणाले हडकोतला आहे. हडकोतचा. हडकोमध्ये गेलो. हडकोमध्ये गेल्यानंतर सगळा हडको फिरून झाला. कुठेही पत्ता सापडायला तयार नाही. शेवटच्या घरामध्ये गेलो. तो पत्ता दाखवला. तो म्हणाला इथला हा पत्ता नाहीच आहे. तो म्हणलं कुठला पत्ता आहे. त्यांनी असं सांगितलं हा पत्ता सिडकोतला नाही, हडकोतला नाही, तो पत्ता आहे हुडकोतला. परमार्थ हा हुडकोतला आहे. आम्हाला तो शोधायचा आहे आणि तो अंतःकरणापासून त्याचा शोध करायला सुरुवात करायची. कितीतरी गोष्टी सांगता येतात. एकदा घोड्याचा व्यापार काही काही लोक करत होते. एकाला घोड्याचा नाद होता, हौस होती. म्हणून त्यांनी आपल्या सेवकाला सांगितलं की जा रे, म्हणाले एक छान घोडा घेऊन ये. तो गेला घोड्याच्या बाजारामध्ये आणि गेला तर जाता जाता तो सेवकाला सांगितलं तो घोडा आणायला. तो जाता जाता बाजारामध्ये गेला. त्या बाजारामध्ये जाताना सगळी अशी दुकानं लागली होती. घोडे सगळ्यात शेवटी होते. त्या बाजाराच्या त्या दुकानामध्ये सगळ्या घोड्यांच्या सगळ्या साज जे लागतो त्यांना, पायामध्ये घुंगरू, झूल, सगळे काय 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 त्यांची सगळी जी काही साहित्य सामग्री लागते ती दुकानं आली होती. या सेवकाने काय केलं की तो म्हणाला काहीतरी मालकाची शाबासकी मिळवण्यासाठी तो म्हणाला आता नुसता घोडा कसा घेऊन जायचा. म्हणून त्या घोड्यासाठी जे पैसे दिले होते ते सगळे घोडा न घेता ते सगळं साहित्य खरेदी करण्यात घालवलं. आणि घोड्याच्या बाजारापर्यंत जाऊन पोहोचलं तेव्हा सगळे पैसे संपले होते. ते साधं घेतलेलं सामान सगळं मालकाकडे गेला आणि मालकाला म्हणाला अरे मालक म्हणाला घोडा कुठे आहे. तो म्हणाला घोडा नाही आणला, पैसे संपले. म्हणाला घोड्यासाठी लागणारं सामान सगळं आणलं. आम्ही काय करतो परमार्थाचं जीवन जगत असताना आम्ही जे आम्हाला मुख्य जे काही आम्हाला आवश्यक आहे ते न करता, ते न घेता, त्याचा न शोध घेता इतर सगळं आम्ही बाजारामध्ये हे सगळं शोधत असतो. या मायारूपी बाजारामध्ये या सगळ्या गोष्टी मिळत असतात. फक्त आत्मचिंतन करावं लागतं. आत्मस्वरूपाची कुठेतरी आम्हाला जाणीव असावी लागते. आणि ही जाणीव ज्या साधकांना, ज्या उपासकांना झाली ते समर्थांच्या सान्निध्यातले सेवक आणि उपासक हे समर्थांच्या कृपेला पात्र झालेले सेवक. तसं समर्थांचा प्रत्यक्ष स्वरूप असणारा
समर्थांचं प्रत्यक्ष हे रूप असणारा दासबोध आम्ही आमच्या जीवनामध्ये कसा आणायला पाहिजे, कशी त्याची पूजा करायला पाहिजे. मानस पूजा तर आम्हाला करणं आवश्यक असतं. दासबोधामध्ये तेही सांगितलं कशी करायला पाहिजे मानस पूजा. महाराजांचे ब्रह्मानंद जे स्वामी होते ते महाराजांची पूजा रोज करायचे. काय काय असतं दासबोधामध्ये मानस पूजेबद्दल असं सांगितलंय की जे जे आपणासी पाहिजे ते ते कल्पून व्हायचे येणे प्रकारे की जे मानस पूजा. आपल्याला जे जे लागतं, जेवढं लागतं ते ते सगळं त्यांना अर्पण करायचं, महाराजांची पूजा करायचे. एकदा काय झालं, एक महाराजांचे भक्त होते, महाराजांच्या सेवेमध्ये असायचे आणि महाराजांची सगळी शेजारती वगैरे सगळं झालं, सगळं आटोपलं की सगळी स्वच्छता करायचे. महाराज कुठेतरी अंथरुणावरती छान असे पोहडायचे. त्यांना कसली निद्रा, रामाच्या अनुसंधानामध्ये पडलेले असायचे. ते सेवक साधक महाराजांच्या अंगावरती पांघरुण घालायचे, पायावरती पांघरुण घालायचे, नमस्कार करायचे, निघून जायचे. अतिशय स्वच्छता. इथे आल्यानंतर मला ती इतकी जाणवली, इतका आनंद वाटला, इतकं प्रसन्न वाटतं स्वच्छ असलं की. ते महाराजांची सगळी स्वच्छता करून जायचे, पायावरती छान पांघरुण घालायचे. काही नसायचं त्यावेळेला तिथे, फक्त महाराजांचे चरण असायचे आणि पांघरुण घालून निघून जायचे. सकाळी काकणारतीच्या आधी यायचे आणि महाराजांचे चरण धरायचे, नमस्कार करायचा आणि तिथलं काय असेल ते सगळं करायचे सेवा. एक दिवस ते आले आणि महाराज उठायच्या आधी महाराजांचं तिथे पायावरती डोकं ठेवायचं, नमस्कार करायचा. म्हणून महाराजांच्या पायावरचं पांघरुण त्या साधकांनी, जे सेवक होते, त्यांनी काढलं आणि काढल्यानंतर त्यांना असं दिसलं की महाराजांच्या पायावरती, चरणावरती दोन छान अशी टवटवीत गुलाबाची फुलं आहेत. अरे रात्री तर काही नव्हतं इथे. जाताना मी सगळी स्वच्छता करून गेलो होतो, कशी फुलं असतील, कारण महाराज तर अंथरुणावरती निद्रा घेत होते, आराम करत होते. ही फुलं आली कुठून? त्यांनी जेव्हा महाराजांना विचारलं की महाराज ही फुलं कुठून आली, मानस पूजेचं महत्व मी आपल्याला सांगतो दासबोधातलं. महाराज असं एवढंच फक्त वाक्य म्हणाले, अरे त्या ब्रह्मानंदाने मानस पूजा केली असेल. ब्रह्मानंदांची मानस पूजेतली फुलं ही महाराजांच्या चरणावरती येऊन तिथे पडायची. इतकी मानस पूजेमध्ये ताकद आहे, इतकं मानस पूजेचं महत्व आहे. आणि आम्ही ती मानस पूजा नित्य करावी, ध्यानाचा अभ्यास करावा, उपासनेचा अभ्यास करावा. दासबोध म्हणजे उपासना तर आहेच, भक्ती, ज्ञान, वैराग्य, मोक्ष सगळ्या संतांनी आम्हाला तो सांगितला. पण समर्थांचं सांगणं हे त्याच्यापेक्षा वेगळं का वाटतं? तर समर्थ असं म्हणतात, मोक्ष श्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. तो दासबोध आमच्या जीवनामध्ये जेव्हा तो कार्य प्रवण होतो, कार्य करायला प्रवृत्त होतो, प्रत्येक कर्म करत असताना, प्रत्येक कार्य करत असताना दासबोधातली शिकवण अशी आम्हाला दैदिप्यमान अशा प्रकारची शिकवण आमच्या समोर उभी राहते. प्रत्येक रोजचं कर्तव्य कर्म करत असताना आम्हाला प्रत्येक कर्मामध्ये तो दासबोध आम्हाला काहीतरी शिकवत असतो, सांगत असतो. कसं बोलावं तो सांगत असतो, कसं आचरण असावं ते सांगत असतो, कसं कर्म करावं ते सांगत असतो आणि कशी आचरणाची आमची पद्धत असावी. आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार, पावी जेतो. हे कशासाठी सगळं करायचं? तो राम आमचा उद्धार करणार आहे, राम आमच्या पाठीशी आहे. आपण लक्षात घ्या, आमचे आधार आम्ही सगळीकडे शोधत असतो, पण आमचा एकमेव जर कोणता आधार असेल, फक्त राम आमचा आधार आहे. तो देव आमचा खऱ्या अर्थानं आधार आहे, बाकी सगळे निराधार. फक्त सद्गुरू आमच्या आधाराचे खऱ्या अर्थानं आमचा आधार आहे. देव खरा आधार जगिया, देव खरा आधार. हे नेहमी लक्षात ठेवावं. सदैव लाभे सुख कोणाला, रघुनंदन ही जाय वनाला.
तुझेच संचित तुला भोगणे ते ना कधी टळणार देव खरा आधार. ऋतुमान किती बदलतंय ना. थंडीचे दिवस आहेत तरी हे लागतंय. थंडीच्या दिवसात पाऊस येतोय. आज उन्हाळा उद्या हिवाळा सृष्टी नियम हा कधी ना टळणार. काळाचे हे चक्र सारखे वर खाली होणार देव खरा आधार. आमचा आधार फक्त राम आहे. म्हणून समर्थांनी फार सुंदर पसायदानामध्ये सांगितलं. माऊलींचं पसायदान सगळ्यांना माहिती असतं. आपल्याला समर्थांचंही पसायदान सगळ्यांना माहिती आहे. पण मुद्दाम आपल्यासाठी पुन्हा एकदा ते आपल्यासमोर सांगतो. फार सुंदर पसायदान आहे. काय मागितलं या संतांनी, कुठली प्रार्थना रामाकडे केली, फार सुंदर वर्णन समर्थ त्याच्यामध्ये रामाकडे मागणं मागतात. रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. उद्वेग नासो वरशत्रु नासो, नाना विळासे मग तो विळासो. कोडे नको रे कलहो नको रे, कापट्य कर्मी सहसा नको रे. निर्वाण चिंता निरसी अनंता, शरणांगता दे बहुधात माता. अजयो न हो रे जयवंत हो रे, आपदा नको रे बहुभाग्य हो रे. श्रीमंतकारी जनहितकारी, परोपकारी हरिदास तारी. असे समर्थांचं पसायदान आहे. समर्थांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी जी प्रार्थना केली ती प्रार्थना आपल्याला म्हणायची आणि आजचा या प्रवचन सेवेचा विषय इथे पूर्ण करायचा. एवढंच आपल्याला सांगावं असं वाटतं की काल आणि आज 2 दिवस मी ज्या आनंदामध्ये होतो तो आनंद हा शब्दातीत होता. खऱ्या आनंदाचं वर्णन नाही करू शकत, खरा समाधान नाही सांगू शकत. कारण समाधानाबद्दलही समर्थाने सांगून ठेवलं की समाधान पुसता काही म्हणता बोली जे ऐसे नाही. त्यांनी उदाहरण फार छान दिलं. मुक्या माणसाला गोड खायला दिला आणि त्याला विचारलं गोडाची चव कशी आहे रे, काय सांगणार तो? जसा तो मुका माणूस गुळाची चव सांगू शकत नाही तशी अवस्था होते अशा ठिकाणी. खूप आनंद झाला. खऱ्या अर्थानं मी नागपुरामध्ये अनेक वर्ष येतोय. अनेक वर्ष इथे पादुकांचे कार्यक्रम झाले. पण इकडे पहिल्यांदाच महाराजांच्या सेवेत इथे येण्याचा प्रवचनाचा योग इथे साधून आला. महाराजांनी ही संधी दिली. खरंच असं वाटतं की या महाराजांच्या कृपेतून आपण बाहेर पडूच नये. ही सतत कृपा अखंड आपल्यावरती असावी आणि हा कृपेचा वारसा, ही कृपेची शिदोरी घेऊन आमच्यासारखी मंडळी बाहेर पडत असतात. आज एवढंच सांगावंसं वाटतं की ABP माझावरती 8 वर्ष समर्थांचं चिंतन होतं. दासबोधाचं चिंतन करत होतो
आणि त्याच धर्तीवरती आता यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. अनेक मंडळी बघतायत, अनेकांचे तसे संदेश येत असतात. मोनबुवा रामदासी याच नावानं ते यूट्यूब चॅनल आहे. मगाशी मी या पुस्तकाबद्दल सकाळचे प्रतिनिधी आले, त्यांना सांगितलंय. हे जे पुस्तक आहे हे समर्थ स्थापित 11 मारुती हे पुस्तक सकाळी माझं नुकतंच प्रकाशित केलं. आणि याच्यामध्ये जशी समर्थांच्या 11 मारुती आहेत, त्या 11 मारुतीची 11 स्तोत्र वेगवेगळी आहेत, आपल्याला माहिती आहे. फक्त ते आत्तापर्यंत असा फारसा प्रयत्न कुणी केला असेल तर मला माहीत नाही, पण मी एक असा त्यातला एक छोटासा प्रयत्न असा केला की या 11 मारुतीमध्ये या 11 मारुतीपैकी कोणत्या मारुतीचं कोणतं स्तोत्र आहे याचं चिंतन आतापर्यंत मला कुठे पाहायला मिळालं नव्हतं. ते या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे की या मारुतीचं हे स्तोत्र, चाफळच्या मारुतीचं हे, मसूरच्या मारुतीचं हे, असे 11 स्तोत्र याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि त्या स्थानाचं थोडंसं वर्णन चरित्र रूपानं, त्याच्या अर्थाच्या रूपानं त्या स्तोत्रांचा अर्थही याच्यामध्ये दिलेला आहे. आणि सगळ्यात एक थोडीशी आधुनिक टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्याचा एक प्रयत्न केला आहे. आणि ते म्हणजे या प्रत्येक स्तोत्राच्या पहिल्या पानावरती मी एक असा QR कोड दिलेला आहे. तो स्कॅन केला आपल्या मोबाईलवरती की माझ्या आवाजामध्ये आपल्याला ते मारुतीचं स्तोत्र आणि त्याची चाल त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आपल्याला लवकरच हे मला वाटते बहुतेक इथे उपलब्ध नसावं कुठे, ॲमेझॉनवरती बऱ्याच लोकांनी घेतली आहे. याची पहिली आवृत्ती संपली. विशेष म्हणजे सकाळी प्रकाशित केलं आणि तेही केसरी वाड्यात केलं. नुकतंच ते पुण्याला प्रकाशन झालं याचं. आणि हे पुस्तक आपल्याला इथल्या सकाळच्या स्टॉलवरती लवकरात लवकर मिळेल असं मी त्यांनाही सांगितलंय. आणि मीही प्रयत्न करेन, आपण जरूर हे पुस्तक घेण्याचा नक्की प्रयत्न करा. अशा प्रकारानं आपल्याला इथे एक ती प्रार्थना मी आता म्हणेन, ती प्रार्थना आपण म्हणून मागचा आपला इथला कार्यक्रम पूर्ण होईल. पण तत्पूर्वी मी महाराजांना एक फक्त छोटीशी विनंती करणार आहे की महाराज मला एक आपल्याला काहीतरी समर्थांचा एक प्रसाद म्हणून मी काही आणला आहे, तो त्यांना द्यायचा आहे आणि तो त्यांनी फक्त स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी तिथेच येतो महाराज आणि आपल्याला तो प्रसाद देतो. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. म्हणा आपण, चालेल. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. आपण फक्त कल्याण करी म्हणा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. थोडा आवाज मोठा आला तर बरं होईल, जरा प्रसाद आहे बरं का, छान प्रसाद असतो इथला. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जनहाती धरी दयाळा. म्हणा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूच सावरी दयाळा, तुझा तूच सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम
कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता नदीसे उरी दयाळा, आता नदीसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. या बोहरीचा अनेक लोक अर्थ विचारतात म्हणून सांगतो मध्येच. ही बोहरी म्हणजे अराजकता. त्या काळामध्ये यवनांचा उच्छाद मांडला गेला होता. परिस्थिती भयानक निर्माण झालेली होती आणि त्या काळामध्ये समर्थांनी भ्रमंती करत असताना त्यांना जे परिस्थिती जाणवली ती परिस्थिती म्हणजे ती अराजकता. त्याचं वर्णन समर्थ इथे करतात. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसिना ही सरी दयाळा, दयेसिना ही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पूजन करतो आहोत आणि त्यांना समर्थ सद्गुरूंचा प्रसाद प्रदान करणार आहोत. त्याकरिता मी आपले उपासक श्री विजयराव गस्ते यांना विनंती करतो की त्यांनी मोहनवरचं पूजन करावे. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जय समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये
आपण आचरणात कसं आणू शकतो त्यामध्ये उद्देशलेली मानसपूजा, नामस्मरण, भक्ती याद्वारे आपण अज्ञान आणि विकल्प यामध्ये रुतलेल्या आपल्या जीवनाच्या गाडीला प्रगती देऊन आपण योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला या दोन्ही दिवसांच्या प्रवचनांचा निश्चित उपयोग होईल आणि त्यातून आपण ग्रंथराज दासबोधाचा श्री गुरूंच्या दर्शित मार्गाने उपासना म्हणून अभ्यास करून आपण निश्चितच आपल्या साधनेसाठी त्याचा उपयोग करून घेऊया अशी ग्वाही मी समर्थ भक्त श्री मोहनबुवा रामदासी यांना या निमित्ताने देऊ इच्छितो आणि त्यांना भावपूर्ण नमन करतो.